मित्रांनो, तुम्ही ऐकताय FM गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग कार्यक्रमात तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच. आणि आज आपल्या स्टुडिओत नृत्यांगना आणि अभिनेत्री ऋतुजा शिंदे आली आहे. ती कथ्थक विशारद आहे आणि गेली 17 वर्ष ती कथ्थक साधना करते. तिच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार ऋतुजा, तुझं FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत. नमस्कार. बरं ऋतुजा, तुला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. ही आवड नेमकी कशी निर्माण झाली? असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तर अगदी तसंच माझी आई एक उत्तम नर्तिका आणि अभिनेत्री आहे आणि खूप तिने सुद्धा बरीच वर्ष त्यामध्ये काम केलंय. आणि अगदी ती माझ्या वेळेला प्रेग्नंट असताना तिने 7व्या महिन्यापर्यंत तिचे नाटकाचे दौरे किंवा डान्सचे शोज केले. त्यामुळे कदाचित ते तिथूनच आलं असावं. त्यामुळे लहानपणापासूनच घरच्यांची मिमिक्री करणं किंवा कुठे आईसोबत मार्केटला गेली तर एखादी भाजीवाली दिसली, दुकानदार, त्याची घरी येऊन मिमिक्री करणं, तिथून ते हळूहळू चालू झालं. आणि वयाच्या अडीच वर्षाची असताना मी माझा पहिला डान्स केला, एका जागेवर उभं राहून स्टेजवर. आणि तो सगळ्यांना भयंकर आवडलेला. अगदी तेव्हाचं गाजलेलं गाणं धडक धडक बबली मधलं, बंटी और बबली मधलं. 2.5 वर्षाची असताना म्हणजे अगदीच एका जागेवर फक्त उभी राहून फक्त डोळे हलत होते आणि काही एक 4 ऍक्शन मी करत होती. आणि ते अशासाठी केलं की आईची अकॅडमी होती, तर ती सगळ्यांना बक्षीस द्यायची. तर मी बोलली मला पण पाहिजे. तर आई बोलली जर तू डान्स केलास तरच तुला बक्षीस मिळणार. त्यामुळे ते त्याच्यासाठी तो जबरदस्तीने तो डान्स करून अशी ती सुरुवात झाली. सो लहानपणापासूनच अभिनय, डान्स ह्याचीच आवड. टीव्ही बघताना सुद्धा मला कधीतरी ह्यांच्यासारखं टीव्हीवर दिसता येईल का अशी ती एक इच्छा. त्यामुळे तिथूनच ती सुरुवात झाली. आणि मग नेमकं तू नृत्य शिकायला कुठल्या वर्षापासून सुरुवात केलीस? कथ्थक बद्दल बोलायचं झालं तर एक 5.5-6 वर्षाची होती तेव्हापासून एक बेसिक सुरुवात केली. जसं आमचं तत्कार असतं किंवा चक्री असते, हस्तक असतात, ही मी तेव्हापासून सुरुवात केली. आणि माझ्या गुरु दीपाली विचारे यांच्याकडे मी एक साधारण 7-8 वर्षाची असताना आईसोबत जायची. तू आता उल्लेख केलास तत्कार आणि बाकीच्या प्रकारांचा, ह्याबद्दल जरा डिटेलमध्ये सांगशील का? म्हणजे आम्हालाही ऐकायला आवडेल. ओके, सो प्रत्येक आपल्या भारतात 8 शास्त्रीय नृत्य आहेत आणि प्रत्येक नृत्याची एक खासियत असते. तर मी जे शिकते ते म्हणजे कथ्थक, जे उत्तर प्रदेशातलं आहे. आणि त्याची खासियत म्हणजे फुटवर्क. आपण तत्कार जे आम्ही जमिनीवर पाय आदळतो, त्याच्यातून जो घुंगराचा एक मधुर स्वर येतो ते म्हणजे तत्कार. त्याचसोबत चक्री म्हणजे ज्या कथ्थक एक म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड असं मानलं जातं की कथ्थक म्हणजे फास्ट स्पिन्स, चक्र्या. आणि पढंत म्हणजे एक कथ्थक हे एकमेव असं नृत्य असेल ज्याच्यामध्ये जी नृत्यांगना असते ती तोडा किंवा परण प्रस्तुत करणार आहे त्याची ती पढंत करते आणि मग ती ते प्रस्तुत करते. सो हे असं, त्यामुळे कथ्थकची जी सुरुवात होते ती तत्कार आणि चक्री इथून असते. आणि मला वाटतं काही घराणी सुद्धा आहेत ना, उत्तर प्रदेशचा उल्लेख केला तर बनारस, लखनौ आणि अजून कुठलं घराणं? बनारस, लखनौ आणि जयपूर ही 3 मेजर घराणी आहेत. बाकी पण आहे, जसं रायगड आहे, पण त्याच्यावर अजून तेवढासा अभ्यास फारसा झालेला नाहीये. या 3वर भरपूर अभ्यास केलाय. अच्छा, तू खूप छान माहिती देतेस. आणि गुरूंचा उल्लेख केला, दीपाली विचारे यांचा तू उल्लेख केलास. आणि तुझी आई ही तुझी पहिली गुरु आहे. आणि म्हणजे तू 2.5 वर्षाची असताना त्यांच्यामुळे तू काय त्याला म्हणता येईल नृत्य करायला धजावलीस. आणि काही का असे ना धडक धडक गाण्यावरती तू ठेका धरलास. बरं, आई मुलीचं नातं जेव्हा गुरु शिष्याच्या भूमिकेत बदलतं तेव्हा कसं वाटतं? मला असं वाटतं की जेव्हा आई ही तुमची टीचर होते तेव्हा ती जास्त स्ट्रिक्ट असते. म्हणजे मला कधीच आठवत नाही की माझ्या आईने मला क्लासच्या व्यतिरिक्त घरी जाऊन पर्सनली शिकवलंय, कधीच नाही. जेव्हा माझ्या सोबतच्या मुली एखादी गोष्ट शिकतील तेव्हाच ती मला शिकवायची.
त्यामुळे आई ही आईच्या जागेवर वेगळी आहे, पण ऍज अ टीचर ती माझ्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणजे मी प्रॅक्टिस नाही केली तर ती ओरडणार. एखादी गोष्ट जर मी म्हणजे जिद्दीने करत नसेन, सतत करत नसेन, सातत्याने, तरी अजूनही ती ओरडते असं. त्यामुळे असं एक रिस्पेक्ट आहे. तिने आउट ऑफ द वे जाऊन तर केलंच आहे माझ्यासाठी, त्याबद्दल काही हेच नाही, आपण काही बोलूच नाही शकत. पण एक जे नातं आहे ते खूप छान आहे. म्हणजे आई आईच्या जागेवर आहे, आणि जेव्हा ती ऍज अ टीचर उभी राहते तेव्हा ती मला एक काय बोलतो आपण, एक समतोल असतो तिचा, की मी आणि इतर सगळे स्टुडंट जे सारखे आहेत. मुलगी म्हणून तुझ्याकडे वेगळं काही बघितलं जात नाही. बरं, आई म्हणून कशी आहे मग? आई म्हणून ओरडते का? हो ओरडते. हो, म्हणजे आई बाबा दोघांचाही धाक आहे असं. अशी एकुलती एक असली तरी लाड केलेत, पण अति लाड नाही झाले कधीच. बरं, मुलाखतीची सुरुवात आपली छान झालेली आहे. फक्त एक व्यावसायिक विश्रांतीसाठी आपण थांबूया आणि गाणं सुद्धा ऐकूया, आणि त्यानंतर आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकता युवा तरंग हा कार्यक्रम. तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, आणि आज आपल्या स्टुडिओत आपल्याबरोबर आहे अभिनेत्री आणि नृत्यांगना ऋतुजा शिंदे. ऋतुजा, मगाशी आपण कथ्थक बद्दल बोललो, आणि मला तू मगाशी पण उल्लेख केलास, आणि मला असं वाटतं की कथ्थक म्हणजे कथा सांगणार असं म्हणतात का? हो, कथ्थकची आपण एक टॅगलाईन बोलू शकतो की कथन करे सो कथ्थक कहावे. कारण कथ्थक याचा जो उगम झालाय तो मुळात कविता सांगून किंवा नरेशन असं, आधी लोक कविता सांगायची, ते करताना काही हालचाली करायचे, आणि मग हळूहळू त्याला शास्त्राची जोड आली, आणि मग त्याचं टेक्निकली सगळं एक पूर्ण सिलेबस मध्ये रूपांतर झालं. आता मला तोच सिलेबस तुझ्याकडून जाणून घ्यायचा आहे. कथ्थक, कारण कथ्थक विशारद तो आहेस, आणि कथ्थक विशारद होणं हे काय सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी अविरत साधनेची गरज असते. पण हे कथ्थक विशारद म्हणजे नेमकं काय, आणि किती, कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात, त्याबद्दलही सांग. तर आपण जसं लहानपणापासून पहिलीपासून आपण सुरुवात करतो अभ्यासाची. सो पहिलीपासून मग आपलं 10वी होतं, मग 12वी, आणि मग आपलं एक लास्ट इयर ज्याला आपण बॅचलर्स बोलतो, म्हणजे BSc असेल, BA असेल. सो त्याच प्रकारे कथ्थकचा सुद्धा एक सिलेबस असतो, ज्याला अगदी आपण पहिल्या परीक्षेपासून प्रारंभिक ते विशारद पूर्ण अशा 7 लेवल्स आहेत. त्याच्यातल्या पहिल्या 5 म्हणजे प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, या पहिल्या 5 आहेत. आणि त्यानंतर विशारद, उपांत्य विशारद आणि विशारद पूर्ण, अशा या टोटल 7 लेवल्स आहेत. आता ही लेवल जरी 7 वाटत असल्या ना, तरी सुरुवातीची पहिल्या 2 परीक्षा सोडल्या तरी पुढच्या सगळ्या परीक्षेला एक साधारण 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो त्याचा पोर्शन पूर्ण करण्यासाठी. कारण कथ्थकमध्ये तालांग म्हणजे तोडे तुकडे जे आपण टेक्निकल म्हणतो, ज्याला तबल्याची साथ असते, आणि त्यासोबत भावांगही आहे ज्याला आपण अभिनय बोलतो. मग बैठ के ठुमरी पर भाव प्रदर्शन असेल किंवा गतभाव असेल. त्यामुळे त्या सगळ्याचा अभ्यास खूप अफाट आहे असं. त्यामुळे आणि आपण जेवढं लहानपणापासून सुरुवात करतो ना, तेवढं आपण जास्त मुरत जातो, पण वेळही लागतो. आणि त्याचसोबत आम्हाला पेपर असतात. सो विशारदला आम्हाला 75 मार्क्सचे 2 पेपर असतात. आणि त्याच्यामध्ये जसं आपण BA मध्ये भरपूर थिअरीचा अभ्यास करतो, तसं आम्ही सगळं मायथॉलॉजी, हिस्ट्री, सगळं आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करतो. त्यामुळे ते सगळं, त्यामुळे लिखित पण आहे, थिअरीही असते, प्रॅक्टिकलही असतं. त्यामुळे हा एक सविस्तर अभ्यास आहे. त्यामुळे हल्ली लोकांना खूप असं वाटतं की एक 6-7 महिन्यात होऊन जाईल. हल्ली लोकांमध्ये पेशन्स नाहीये अजिबात, पण तसं नाहीये. कारण आपण असं नाही ना म्हणू शकत पहिली नंतर मी डिरेक्ट 5वीत जाईन. सो तसाच तो एक लेवल बाय लेवल अभ्यास आहे, आणि तेवढी वर्ष दिली तरच आपण तेवढे त्याच्यात पारंगत होऊ शकतो. मी सुद्धा आता जस्ट विशारद झाली आहे. किती वर्ष लागली तुला विशारद व्हायला? सो मी माझी पहिली परीक्षा जेव्हा मी 2रीत होती तेव्हा दिलेली, आणि मी माझी शेवटची म्हणजे विशारद पूर्ण मी लास्ट इयरला दिली. त्यामुळे जेवढी मला माझं बॅचलर्स 12-13 वर्ष लागली असं म्हणू आपण. हो, एक 13-14 वर्ष. म्हणजे मी माझं बॅचलर्स इन मास मीडिया आणि बॅचलर्स इन कथ्थक हे दोन्ही सेम वर्षाला पूर्ण केलं. बर, मला वाटतं तू रुईया कॉलेजमध्ये होतीस,
आणि मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये 2023-24 या वर्षासाठी एकल शास्त्रीय नृत्य प्रकारात सुवर्ण पदक विजेती आहेस तू. त्याबद्दल खरं तर तुझं अभिनंदन. आणि तुला प्रतिष्ठित मेनका ट्रॉफीने सुद्धा सन्मानित केले गेले. तेव्हाचा काय अनुभव होता तुझा? बापरे, एकतर ना मेनका ट्रॉफी ही जी आहे ही मुंबई विद्यापीठाची 60-70 वर्षापासून चालत आलेली ट्रॉफी आहे. बरोबर. त्यामुळे ती ट्रॉफी घेणं हे कुठल्याही कथ्थक नृत्यांगनेचं स्वप्न असतं. मी जेव्हा एक साधारण 8वी-9वीत होते तेव्हा मला ह्याच्याबद्दल कळलं की अशी काहीतरी एक स्पर्धा असते. आणि मग तोच एक अट्टहास होता की माझ्या कॉलेजमध्ये मला एकदा तरी ते गोल्ड मेडल घ्यायचं आणि ती मेनका ट्रॉफी घ्यायची. आणि ह्याच्यासाठी माझं बरंचसं श्रेय माझ्या गुरु दीपाली विचारे, माधवी ताई, माझी आई आणि जे आम्हाला साथ संगत देतात संकेत दादा आणि अनिरुद्ध दादा यांना जातं. कारण हे आपण म्हणतो की हे एकल शास्त्रीय नृत्य आहे, पण त्याच्यासोबत ना आम्ही 15 मिनिटं कंटिन्यू नाचतो. सो 15 मिनिटाचं आमचं 15 मिनिटं आणि ते लाईव्ह असतं, म्हणजे कुठल्याही गाण्यावर नाही, पूर्ण साथ संगत असते. ताई पठण करणार, तबलेवाला दादा असतो, हार्मोनियम गायक असतो. त्यामुळे ते खूप एक वेगळंच एक्सपिरियन्स होतं आणि त्याच्यामुळे मला खूप स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला मिळाली. आणि एकतर रुईया म्हटलं ना की प्रत्येक क्षेत्रामध्ये तिथे भरपूर हुशार मुलं आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन ही आमच्या कॉलेजपासूनच सुरू झाली. आता रुईयामधून एक एंट्री टाकायची तर त्याच्यासाठी सुद्धा 25 ऑडिशन 25 जणी असतात ज्याच्यातून एक जाणार. त्यामुळे तिथूनच कॉम्पिटिशन सुरुवात झाली. सो ते क्लिअर करून मग पुढे युथ फेस्टिवल, मग एलिम्स झाले, फायनल्स झाले. आणि ज्या वेळेला मला कळलं की मला यावर्षी मेनका ट्रॉफी मिळाली आहे तो मुवमेंट म्हणजे मी रडली. आणि कारण खूप मेहनत होती, खूप मेहनत ताईची, माधवी ताईची, सगळ्यांची खूप मेहनत होती. त्यामुळे ते एक वेगळं आहे. पण प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स करावा कारण आपण स्वतःमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करतो जेव्हा कॉम्पिटिशन आपण करतो तेव्हा. तू माधवी ताईंचा उल्लेख केलास तर त्यांचं पूर्ण नाव सांगशील का आणि त्या काय करतात किंवा त्यांनी कशी मदत केली? माधवी फणसेकर म्हणजे माझ्या ज्या गुरु आहेत दीपाली ताई, दीपाली विचारे, त्यांची पहिली स्टुडंट. म्हणजे ती आमची सगळ्यात सिनियर गुरु भगिनी आहे. आणि तिनेच माझी पढण केलेली, युथ फेस्टिवलला असो किंवा विशारदला असो. तर त्यामुळे आणि दीपाताई बऱ्याचदा US मध्ये असते 6 महिने इंडियामध्ये असते. त्यामुळे आमचा जो मोस्टली जो विशारदचा पोर्शन असू दे किंवा बऱ्याच गोष्टी आम्ही माधवीताईकडूनच शिकलो आहे. जेव्हा दीपाताई असते तेव्हा ती आम्हाला शिकवते. त्यामुळे माधवीताईचा एक खूप असा मोठा आणि ती पूर्ण जी दीपाली ताईची जी अकॅडमी आहे ती पूर्ण माधवीताई सांभाळते. गुरु समानच आहे. हो 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 हो. बरं, आता तू शास्त्रीय नृत्याबरोबर लावणीसारखं लोकनृत्यही करतेस, हिपहॉप सारखा वेस्टर्न डान्सही करतेस. तर हे वेगवेगळे नृत्य प्रकार सादर करताना शास्त्रीय नृत्य शिकल्याचा उपयोग होतो का? खूप. कारण ना बेसिक क्लिअर होतं. बेसिक कारण एक ना म्हणजे शास्त्रीय नृत्यामुळे आपल्याला अभिनय, एक्सप्रेशन हे प्रत्येक वर्डला आलेच पाहिजे. म्हणजे आपण 2 सेकंदात आपले एक्सप्रेशन हॅपी टू सॅड चेंज झाले पाहिजेत. हे क्लासिकल डान्स शिकवतं. आपला रिदम पक्का होतो. म्हणजे असं म्हणतात की कथ्थकवाले कधी रिदम नाही चुकू शकत. आणि मग आपण कुठलंही घेऊया, लावणी घेऊया, हिपहॉप, कंटेम्पररी, त्याच्या रिदम हा कुठल्याही नृत्यात असतोच ना. नृत्य असो, गायन असो, इव्हन अभिनयामध्ये सुद्धा रिदम तर पाहिजे. आपण ऑफ नाही करू शकत. त्यामुळे खूप हेल्प होते. जेव्हा मी कंटेम्पररी करते तेव्हा त्याच्यात जी एक पर्टिक्युलर टाईपची ग्रेस आहे ती मला कथ्थकमुळे आली आहे. त्यामुळे खूप मदत होते. पण एक गोष्ट आहे ती म्हणजे ज्या वेळेला आपण जे नृत्य प्रकार करतोय ना त्याची मर्यादा पाळली पाहिजे. कथ्थक करताना इतर अंग हालचाली नाही झाल्या पाहिजेत. लावणी करताना ती नजाकत आलीच पाहिजे. हिपहॉप करताना त्याचा जो एक स्वॅग आहे तो आला पाहिजे. नजाकत आणि मला वाटतं ठसका सुद्धा. हो, ठसका, नजाकत. मग ती कथ्थक मध्ये आपली कंबर अगदी म्हणजे आपण ताई बोलते कंबर बाहेर आली तर छाटून टाकीन, पण तसंच दीपाताई बोलते लावणीमध्ये कंबर बाहेर आलीच पाहिजे, त्याशिवाय ती लावणी होऊच नाही शकत. प्रत्येक नृत्य प्रकाराचे काही अंग आहेत आणि त्या पद्धतीने ते नृत्य सादर केलं जातं. आणि तू म्हणालीस ना जसं की रिदम महत्वाचं आहे आणि मला वाटतं की अंग हलतं म्हणजे हातपाय हलतात आणि चेहरा हलणं ही खूप महत्वाचं आहे. आणि कथ्थकमुळे तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी बाकीचे नृत्य प्रकार करताना सुद्धा त्याला मदत होते. बरं,
पुढे आपण बोलणार आहोत. खरं तर तुझ्याकडून खूप माहिती जाणून घ्यायची आहे, पण पुन्हा आपल्याला व्यावसायिक विश्रांतीसाठी थोडंसं थांबावं लागतंय. गाणं सुद्धा आपण ऐकणार आहोत आणि पुढे आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील. ऋतुजा, मला वाटतं तुझ्या आईची अकॅडमी आहे, त्या अकॅडमीबद्दलही सांग. आणि एक कार्यक्रम करता तुम्ही, नृत्यार्पण गीत रामायण, तर त्या कार्यक्रमाबद्दल सांग आणि त्यात तुझी भूमिका काय? सो माझ्या आईनी जेव्हा मी 6 महिन्याची होती तेव्हा ती अकॅडमी स्थापित केली पालघर येथे. ऋतुजा नृत्यालय, तुझ्याच नावाने, माझ्याच नावाने. हो हो. आणि सुरुवातीची एक 3-4 वर्ष ती फोक डान्स किंवा सेमी क्लासिकल असं घ्यायची. मग जेव्हा तिने पुन्हा तिचं शिक्षण दीपालीताईकडे सुरू केलं कथ्थकचं, त्यानंतर मग तिथे प्रॉपर कथ्थकचे क्लासेस चालू झाले दीपाताईच्या अंडर. सो ती पालघरला शिकवायची. आणि सो यावर्षी त्याला 22 वर्ष झाली, जेवढी मला तेवढीच अकॅडमीला. आणि नृत्यार्पण गीत रामायण हे मागच्या वर्षी आईनी केलेलं तिचं पहिलं असं आपण काय बोलू कमर्शियल प्रोडक्शन आहे, डान्स ड्रामा. सो ते पूर्ण 2 तासाचं आईने डिझाईन केलं, आईने आईची संकल्पना कोरिओग्राफी, येस, ते सगळं आईचं आहे. आणि संपूर्ण गीत रामायण जे बाबूजींचं 7.5 तासाचं गीत रामायण आहे, त्याच्यातली काही निवडक गाणी घेऊन त्याच्यासोबत त्याचं जे निवेदन आहे, ओरिजिनल निवेदन रामायणामधलं, ते एकत्रित करून असा आमचा तो 2 तासाचा विथ इंटरवल असा पूर्ण एक डान्स बॅले आहे. त्यात नृत्य आहे, नाट्य आहे, विविध पात्र येतात, त्यासोबत आम्ही डान्सही करतो. गाणी सुद्धा आहेत का? गाणी म्हणजे जसं जी गाणी आहेत ओरिजिनल त्याच्यावरती आम्ही ऍक्ट करतो, डान्स करतो. आणि जे निवेदन आहे त्यावरही सुद्धा आम्ही ती स्टोरी कशी पूर्ण उभी राहील ना समोर, असं म्हणजे नुसतं निवेदन कोणतरी किंवा नृत्य शैलीतून ते सादर. बरोबर बरोबर बरोबर. आम्ही कुठलाही प्रॉप नाही वापरत, सगळं जे आहे ते मुलींच्या सहाय्याने, म्हणजे तो धनुष्य जो बनतो तो सुद्धा आमच्या छोट्या मुली बनवतात त्यांच्या हाताने, थोडक्यात मानवी नैपथ्य. हो हो अगदी. असं ते आहे. आणि ते तिने सुरू केलं. आणि ह्याच्यामध्ये 2 जे कथ्थकचा एक, मी मगाशीच बोललेली, कथ्थकचा एक मेजर अंग आहे ते म्हणजे गतभाव. फक्त 3 तालावर, म्हणजे तबल्याचा ठेका आणि हार्मोनियमचा लहरा चालू असतो आणि त्यावर आम्ही पूर्ण स्टोरी दाखवतो. म्हणजे जटायू असेल किंवा शूर्पणखा मानहनन. तर हे जे 2 मेजर गतभाव आहेत ते दीपालीताईंनी कोरिओग्राफ केलेत आणि ते आम्ही संपूर्ण फक्त ठेक्यावर करतो. जटायू मोक्षम आणि शूर्पणखा मानहनन आणि बाकी सगळी गाणी आहेत जी आईनी कोरिओग्राफ केली आहेत. आणि एक साधारण आमचे ह्याचे 21 शोज झाले आहेत आतापर्यंत. कोकणात केले, मुंबईमध्ये, आमच्या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये तर बरेच झाले, कोकणात 4 झाले आणि आता मुंबईमध्ये आम्ही 5 केले. दादर माटुंग्याला प्रबोधनकार ठाकरे. प्रेक्षकांचा काय प्रतिसाद आहे? खूप आवडतंय लोकांना. म्हणजे लोक अशी येतात की त्यांना वाटतं काय गाणी असतील, डान्स असतील त्याच्यावर, मध्येच कोणतरी येऊन निवेदन करेल. पण जेव्हा ते जातात तेव्हा त्यांचं असं असतं की आम्ही लाईव्ह सिनेमा बघितला. म्हणजे आम्ही बघितलं की राम जन्मापासून ते रावणवध पर्यंत तो एक सिनेमा कसा जातो तसं आम्ही विसरलेलो की हा डान्स बॅले आहे. आम्ही असा ते सिनेमाच्या दृष्टिकोनाने बघत होतो. आणि अगदी लहान मुलांपासून ते यंगस्टर्स आणि आपण एक जे 70-80 वर्षाचे आहेत, सगळ्यांना खूप आवडतोय. आणि आम्ही खूप काय बोलतो एक ओव्हरवेल्म्ड आहोत त्यांच्या ओव्हरऑल प्रतिसादामुळे. आणि तुझी भूमिका काय? तू काय त्यामध्ये भूमिका साकारतेस? माझे 3 रोल्स आहेत. युवा राम मी करते, त्यानंतर शूर्पणखा करते आणि जटायू. असं एकदम अपोजिट कॅरेक्टर्स आहेत. तो नाक कापण्याचा वगैरे सीन कसा सादर करतो? तो सादर करतो म्हणजे अभिनयाने, थोडासा मेकअपचा आम्ही हेल्प घेतो. पण ते कसं आम्ही पूर्ण तसं तर नाही दाखवू शकत कारण ते एक्सप्रेशन्स वरती खेळणं हे आमचा फोटे आहे. बरोबर. असं त्यामुळे. आणि अजून एक प्रयोग तू सादर करतेस, त्यामध्ये काम करतेस. सखा नावाचा कार्यक्रम तुम्ही सादर करता आणि त्याचं नृत्य दिग्दर्शन तुझे गुरु दीपाली विचारे यांनी केलंय. त्यांच्याबरोबर काम करण्याचा कसा अनुभव आहे? म्हणजे ज्यांच्याकडून आपण शिकलो एवढी वर्ष आणि आता त्यांच्या बरोबर काम करतोय, काय भावना आहेत? असं एक स्वप्न होतं लहानपणापासून ताईला परफॉर्म करताना बघायचं. तेव्हा आम्ही सगळ्या छोट्या छोट्या समोर असायचो, आम्ही बघायचो आज दीपाताई हे करणार आहे असं. आणि आता तिच्या सोबत स्टेज शेअर म्हणजे
खरं तर माझी खरंच तेवढी लेवल नाहीये की मी सखाबद्दल बोलेन, कारण हे वेगळंच आहे, हे एक एक्सपेरिमेंटल आहे. जसं आपण म्हणतो की एक प्रायोगिक एक्सपेरिमेंटल, ह्याच्यात नृत्य आहे, ह्याच्यात आम्ही डायलॉग्स, ह्याच्यात आम्ही डायलॉग्सही बोलतो. सखा कोणाची गोष्ट आहे? सखा हे श्रीकृष्णाचे, हे संपूर्ण महाभारत आहे, पण पोस्ट महाभारत आहे. मला वाटतं कथ्थक बरंच तिकडून आलंय का, श्रीकृष्ण आणि राधा आणि तो नृत्य प्रकार आणि त्यातली गोष्ट. म्हणजे मला असं जाणवतं कथ्थक बघताना किंवा मी जे काही कार्यक्रम बघितले तर मला बऱ्याचदा कृष्णाशी खूप जवळचा संबंध वाटतो. तुला काय वाटतं याबद्दल? तुम्ही संबंधापेक्षा तुम्ही असं बोलू शकता की कथ्थक म्हणजेच कृष्ण, म्हणजे आमचं जे दैवत आहे तेच भगवान श्रीकृष्ण आहे, त्यामुळे आम्ही त्याला नटवरी नृत्य असंही म्हणतो. म्हणजे जसं आपण तांडव म्हणतो की शंकराचं नृत्य, तसं कथ्थक आपण श्रीकृष्ण. म्हणजे भरपूर इन्फ्लुएन्स श्रीकृष्णाचा आहे. आम्ही तांडवही करतो, शिवस्तुतीही आम्ही करतो, पण जे कृष्ण आणि कथ्थक एक जे कॉम्बिनेशन आहे ना, ते खूप म्हणजे अगदी बालपणापासूनचा, म्हणजे माखन चोरी पासूनचा, ते मग राधाकृष्ण छेडछाड, ते मग कालिया दमन आणि आताचा जे हे महाभारत आहे ते असं. त्यामुळे पूर्ण संपूर्ण कृष्ण आम्ही अगदी लहानपणापासूनच वाचलाय. बरं. आणि सखामध्ये तीच गोष्ट तुम्ही सादर करता का, कृष्णाची, कृष्ण राधेची, की काही वेगळं आहे त्यामध्ये? सखानं हे मोस्टली राधाकृष्णाला थोडं बाजूला सारून तो एक पथदर्शक हे हिंदीमध्ये आहे, त्यामुळे पथदर्शक सारथी म्हणजे त्याचा महाभारताच्या युद्धातला रोल अर्जुनासोबतचा, म्हणजे अर्जुनाचा सखा म्हणून हा, किंवा भीष्म पितांबरोबरचा, गांधारीचा पुत्र म्हणून, असं ते एक वेगळं आहे. त्यामुळे दॅट इज पोस्ट महाभारत, की कृष्णाला काय वाटतं त्या पूर्ण जे युद्ध झालं त्याच्याबद्दल, असं ते आहे. आणि त्याचा आजच्या जे काय घडतंय आपल्या आजूबाजूला कलयुग, ह्याच्याशी त्याचा कसा संबंध आहे, असं ते थोडक्यात आहे. बरं ऋतुजा, आता एक छानसं गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील. ऋतुजा, 2022 मध्ये ना तू थायलंडमधल्या पटाया इथं आंतरराष्ट्रीय ग्रू फेस्टिवलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतंस, त्याबद्दल सांग. सो इंटरनॅशनल ग्रू फेस्टिवल हा बरीच वर्ष कंडक्ट केला जातोय, आणि त्यामध्ये आधी एलिमिनेशन्स असतात आणि त्याच्यातून सिलेक्ट होऊन आपण जातो. तिकडे कुठला डान्स फॉर्म असतो, क्लासिकल की सगळेच डान्स फॉर्म? सगळेच डान्स फॉर्म्स असतात. हा, आणि तिथे जी प्राइजेस असतात ते सुद्धा ओव्हरऑल सगळ्या डान्स फॉर्म्स मधून असतात. तिथे ग्रुप असतं, डुएट असतं, सोलो, हे कॅटेगरीज वेगळ्या वेगळ्या असतात, पण जे प्राइज दिलं जातं ते सगळ्या वर्ल्ड वाईड ज्या डान्स फॉर्म्स आहेत त्याच्यातून दिलं जातं. त्यामुळे या कॉम्पिटिशन बद्दल मला दीपाताईंनी सांगितलेलं, आणि तिकडे एक 5 ते 6 मिनिटाचा परफॉर्मन्स होता. सो हे एक वेगळंच होतं, आणि तिथे मी पंचमहाभूत प्रस्तुत केलेलं, म्हणजे आपले 5 एलिमेंट्स. त्याच्यासोबत थोडंसं नरेशन होतं आणि डान्स, आणि तिथे खूप आवडलेलं. आणि म्हणजे वेगवेगळे फॉर्म्स होते ना, हिपहॉप करत होते लोक, बेली डान्स करत होते, किंवा तिकडचा टॅब डान्स असू दे, किंवा सांबा, हे कारण तिथे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मशी पण लोक आलेली होती, फॉरेनर्स होते, त्यामुळे ते प्रत्येक जण आपापल्या कंट्रीचे डान्स फॉर्म्स करत होते. पण जेव्हा आपण तो एक क्लासिकलचा अटायर करून जातो ना, तेव्हा खरं तर म्हणजे लोक वेडी होतात बाहेरची. त्यांना ते जे असं, म्हणजे जेव्हा मी तयार होऊन तिथे गेली आतमध्ये, तर ते सगळे जे फॉरेनर्स होते ते खूप एक्साइट झालेले की कितना ते सो ब्युटिफुल असं वगैरे. आणि त्यामुळे तो एक खूप छान हे होता की एका म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये जाऊन आपण आपली कला तिथे सादर करतोय, आणि तिकडच्या लोकांना जे आपल्या देशातलं काय बोलतो एक जे खूप सुंदर संस्कृती आहे ती आपण तिथे जेव्हा प्रेझेंट करतो तेव्हा खूप छान एक अशी फिलिंग असते. आणि तिथे मी ब्रॉन्झ मेडल मिळवलं, अभिनंदन. पण खूप छान. आणि ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे गुरु तर सगळीकडेच असतात, विदाऊट देम वी कांट डू एनिथिंग. त्यामुळे या 3 जणी, दीपालीताई, माधवीताई आणि प्रीतीताई, म्हणजे माझी आई, या तिघी खूपच महत्वाच्या आहेत सगळ्याच जर्नीमध्ये. आणि तेव्हा काही असे राऊंड झाले का पटायामध्ये, जी कॉम्पिटिशन म्हणालीस किंवा फेस्टिवल? हो, सो तिकडे सुद्धा 2 राऊंड झाले. सो एक सुरुवातीला 160 ते 170 स्पर्धक होते ओव्हरऑल, आणि त्याच्यातून आम्हाला टॉप 10 काढलं गेलं.
सो त्या टॉप 10 मध्ये म्हणजे मी क्लासिकल वाली एकटीच होती, मग एक बेलीवाला होता, एक कंटेम्पररी, असे वेगवेगळे, मग एक टॅप डान्स वाला होता, असे वेगवेगळे होते. सो त्याच्यातून मग मी तिसरी आली. खरंच अभिनंदन तुझं आहे. आणि तू नृत्य तर सादर करतेच, पण तुला अभिनयाची सुद्धा आवड आहे आणि तू अभिनय शिकली आहेस. वामन केंद्रे सरांकडून तू शिकलेस, त्यांची कार्यशाळेमध्ये तू सहभागी होतीस आणि मला वाटतं शॉर्ट फिल्म किंवा डिजिटल जाहिराती मध्ये सुद्धा काम केलेस, तर त्याबद्दल सांग. अभिनय म्हणजे लहानपणापासूनच खूप आवड होती. अगदी मी एक दुसरी तिसरीत असल्यापासून मी कमर्शियल थिएटर हे केलेलं आहे. कुठलं केलं होतं तेव्हा? एक हे आपलं संगीत साईनाथाय म्हणून आहे, विलास कुडाळकर, बाबा वर्दम थिएटर कुडाळ तिकडचं ते होतं. त्याच्यामध्ये मी साईबाबांसोबत जी छोटी झिपरी असते तिची भूमिका करायची आणि माझे 3-4 सीन्स होते, पण छान सीन्स होते. सो ते मी एक 7वी पर्यंत केलं आणि मग मी मोठी दिसायला लागली, मग अभ्यासही वाढतो, मग तो ब्रेक झाला, मग कॉलेजमध्ये डान्स युथ फेस्टिवल ह्याच्यातच, म्हणजे मग पुढे मी कथ्थक मध्ये जास्त वळली, त्यामुळे थोडा ब्रेक नाही केली, एकांकिका नाही केली, रुईयामध्ये केलं, पण डान्सच्या अंगाने जास्त केलं असं. आणि त्यात नेमकं असं झालं की माझ्या कॉलेजची 2-2.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेली, त्यामुळे आम्हाला ते एक्सपिरियन्स नाही करता आलं. त्यामुळे मी थिएटर केलं, आविष्कार थिएटर केलं. त्याच्यात सुद्धा एक डान्सिकल कॅरेक्टर होतं, ते केलं मी. नाटक केलं गोलकोंडा डायमंड्स म्हणून, योगेश्वर बेंद्रे त्यांनी लिखित. सो कदाचित मी त्याचे काही प्रयोग केले, काही माझी एक रिप्लेसमेंट असायची, जेव्हा मी अवेलेबल नसायची तेव्हा ती करायची. सो त्याच्यात जे एक डान्सिकल कॅरेक्टर होतं माया म्हणून, ते मी केलं. आणि लास्ट इयर झाल्यानंतर मग वामन सरांकडे वर्कशॉप केलं, कारण म्हटलं की आता पुन्हा एकदा अभिनयाकडे वळूया. आणि आता चालू आहे, त्याच्यामध्ये काम करते. नाही, तुला खरंच अभिनयात सुद्धा आवड आहे, रुची आहे, आणि त्यातही तुला यश मिळेल यात काही शंका नाही. ऋतुजा, तू उत्तम नृत्यांगना तर आहेसच, तसंच सर्व गुण संपन्न अभिनेत्री होण्याची तुझी इच्छा आहे आणि तुझी ही इच्छा पूर्ण हो, तुला यश मिळो हीच सदिच्छा. आणि तू तुझ्या तालमीतून वेळ काढून, म्हणजे मला माहिती आहे सकाळी तुझी रिहर्सल होती आणि त्यातून धावत पळस तू आलीस आणि आमच्याशी मनमोकळा संवाद साधलास, त्याबद्दल मनापासून आभार.